जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात झाली। आदिती तटकरे यांनी आदेश दिला। लाडक्या बहिणीला एप्रिलच्या हप्त्याबरोबर 75,000 रुपयाचं विशेष अनुदान जाहीर केलं आहे। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला 75,000 रुपये विशेष अनुदान आता मिळणार आहे। अजित दादांनी केली घोषणा। माझ्या बहिणींनो 75,000 रुपये जवळपास पाऊण लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे। सरकार तुम्हाला देणार आहे। तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो। महिलांना आर्थिकरित्या आणखी सक्षम करण्यासाठी 75,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे। एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही। हे पैसे का जमा झाले नाही? पैसे न येण्याची 5 प्रमुख कारणं कोणती आहे लगेच पाहून घ्या। कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। हे 4 नियम न पाळणाऱ्या बहिणीला पैसे अजिबात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे। नुसता मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही। कारण की काही बहिणीला आता फक्त 500 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणीला 1500, तर काही बहिणीला 2330, तर काही बहिणीला डायरेक्ट 3,000 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणीला 75,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहेत। अजित दादांनी दिली माहिती। आज सरसगट पैसे येणार नाहीत कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतरण करणं शक्य नाहीत। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही। म्हणजे डीबीटीची लिमिट ही 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे। आज त्यानंतर उद्या परवा साधारणपणे 3 दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे। यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जवळपास 2500 रुपये देखील तुम्हाला वितरण होणार आहे। आज राज्य सरकारकडून 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत। यामधली पहिली यादी जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे 12 जिल्हे लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून 3 याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत। या 3 याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे। बघा 3 याद्या तयार करण्यात आल्या आहेत। त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची, तर तिसरी यादी देखील 12 जिल्ह्यांची आहे। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार। परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेण्यात येणार नाही। लाडक्या बहिणींनो, आता 4 नवे नियम लागू करण्यात आले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्ही जर कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत, 4 नवे नियम, ज्या बहिणी या 4 नियमात बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार, उद्या पैसे येणार। अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हे 4 नियम कोणते आहेत, सोबत या 4 नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, या 4 नियमापैकी पहिला नियम आहे डीबीटीचा। बघा, डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला नियम लावण्यात आला आहे। तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल। ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे। जर तुम्ही आधार कार्ड 2 बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत। फक्त एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं, म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे, त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे, ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे। म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील, अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे। त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पेंडिंगला पडतील, तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही। त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे। सोबत जो बँकेवरती आता दुसरा नियम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे। आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना, 2025 मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे। नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे।
जे पॅन कार्ड 2.0 अशा पद्धतीचं आहे. जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण येईल. थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत. म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे, दुसरा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, पहिला नियम डीबीटी संदर्भात होता, दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा, तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, तरच पैसे येतील. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहे. बघा, आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले, शेजारच्या ताईला आले, मावशीला आले, काकूला आले, पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच या 4 नियमांचं पालन करा. ही 4 कामं तुम्हाला सहजपणे लगेच करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही. आता तिसरा नियम आहे, तो तिसरा नियम म्हणजे केवायसी. बहिणींनो, बँकवरती 4 नियम लागू झाले, त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी. ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. ते आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे. आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे, सोबतच सध्याच्या स्थितीला 4 चाकी गाडी आहे की नाही, या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांनाच पैसे येणार आहे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेवरती हे 4 नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला 4 नियमांपैकी 3 नियम बघितले, आता चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात. चौथा नियम म्हणजे बँक खाते. भरपूर लाडक्या बहिणींनी मागील 2-3 महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे चौथ्या नियमामध्ये काय सांगितलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही, गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही, बोनसचे पैसे येणार नाही, ओवाळणीचे पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे. फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे, तरच पैसे येणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींना पैसे येणार आहे. थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटापूर्वीच मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बँकच्या बाबत लागू झालेले 4 नियम ज्याचं पालन करायचं आहे. आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे याविषयी देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असेल, तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये मागील 2 महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता, बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आणि 75,000 रुपये योजनेचे पैसे येणार आहे. अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबत ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे, म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्ट फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीनं ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणी अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार त्याविषयी देखील अपडेट आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा 10वा हप्ता 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, बोनसचे 300 रुपये, म्हणजे एकंदरीत टोटल तुमच्या खात्यामध्ये 7,600 रुपये एकंदरीत जमा होतील. 75,000 रुपये देखील अनुदान महिलांना मिळणार आहे. टोटल 7,600 रुपये जे आहेत सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही. त्यामध्ये सुद्धा काही विशेष नियम आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे आणि बोनसचे पैसे मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का. बघा, मागील महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे की मागील महिन्याचे पैसे येणार. लाडक्या बहिणींनो, किती महिन्याचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहे. थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिलाय, जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील तर पैसे येणार. आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणते आहेत ते देखील झटपट बघून घ्या. आजचे 12, उद्याचे 12, परवाचे 12. तुम्हाला आज जर आले नसतील तर उद्या येतील, उद्या नाही तर परवा येतील. 2-3 दिवसात पैसे येणार आहे. परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे हे टाकण्यात आले आहे. परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी, बोनसच्या पैशासाठी आज राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेली आहे. ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस देखील जमा होणार आहेत. आता या 4 वेगळ्या पात्रता कोणत्या आहेत त्या देखील झटपट आपण बघून घेऊयात. या 4 पात्रता
पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आले त्यामुळे आहेत. तुम्हाला त्यामुळे कोणत्या तुम्ही तरी एका देखील या योजनेचा नवीन लाभ घ्यायचा बदलामध्ये आहे. बसता एकतर का तुम्ही हे लाडकी देखील बहीण पाहणं योजनेचा आता लाभ गरजेचं घ्यायचा आहे. किंवा 4 नमो पात्रतांपैकी शेतकरी योजना, पहिली पात्रता PM किसान योजनांची योजना, आहे. संजय आता गांधी तुम्हाला किंवा माहिती आहे श्रावण बाळ की योजना, राज्याच्या या अर्थमंत्र्यांनी योजनांचा लाभ स्पष्ट घ्यायचा आहे. सांगितले म्हणजे की ज्या तुम्हाला लाडक्या एका बहिणी वेळेस नमो फक्त शेतकरी एकाच योजनेचा योजनेचा लाभ घेता पीएम येणार. किसान सन्मान निधीचा सोबतच लाभ दुसरी घेत आहे. पात्रता म्हणजे सोबतच लाडक्या संजय गांधी बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख निराधार योजनेचा रुपयापेक्षा लाभ कमी घेत आहे. असावे. श्रावण बाळ योजनेचा बघा, लाभ घेत आहे. विधवा पेन्शन, लाडक्या बहिणींनो, ही वयोश्री दुसरी योजनेचा लाभ घेत पात्रता आहे. अत्यंत तुम्ही महत्त्वपूर्ण यापैकी आहे. कोणत्याही कारण एका राज्य योजनेचा सरकारने लाभ घेत लाडक्या असाल तर बहिणींकडून तुम्हाला लाडकी उत्पन्नाचे बहीण दाखले योजनेच्या मागवले. माध्यमातून फक्त ज्या लाडक्या 500 रुपये बहिणी मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला देणार म्हणजेच आहेत, एखादी त्याच लाडकी बहिणींना बहीण पैसे नमो येणार. शेतकरी त्यामुळे जर योजनेच्या तुमचे माध्यमातून उत्पन्न पैसे घेत 2025 असेल तर सालामध्ये तिला लाडकी 2.5 बहीण लाख योजनेचं जे रुपयापेक्षा कॅपिंग जास्त करून झालेलं फक्त असेल 500 तर रुपये तुम्हाला देण्यात पैसे येणार. येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचेच अर्ज रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच ज्या लाडक्या बहिणींची तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स. बघा, तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्या घरातील सदस्य खाजगी सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्या बहिणींना त्यांच्या कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच त्यांना पैसे येणार आहेत. कारण की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी आहे आणि त्यांचा याला प्राथमिक स्वरूपामध्ये जो आहे लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे टॅक्सची पात्रता देखील आता लावण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीतरी सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाही, परंतु जर टॅक्स भरत नसेल तर पैसे येणार आहे. सोबतच आज लाडक्या बहिणींची चौथी पात्रता आहे, तर ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही सदस्यांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. आता जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याने चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल आणि जुनी 4 चाकी घेतलेली नसेल तर पैसे येणार आहेत. तरच पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, रिक्षा असेल, अशी वाहनं जर असतील तर ती वाहनं भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. परंतु 4 चाकी गाडी ज्यांनी घेतलेली आहेत आणि जे स्वतःसाठी वापरत आहे तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या 4 पात्रता जुन्याच होत्या, परंतु यामध्ये काही नवीन बदल करून यातला अपडेट करण्यात आलेला आहे. सोबत बँकेवरती 4 नियम लागू झाले आहेत. ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पालन करतील, सोबतच 4 पात्रतामध्ये असतील त्यांचेच पैशांचं हस्तांतरण होणार आहे. परंतु आज राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यातील लाभांचे पैसे येणार नाही. आज फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात लाभांचे पैसे येणार. आजचे 12 जिल्हे कोणते, उद्याचे कोणते, परवाचे कोणते लगेच सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपली माहिती थोडीशी लांबत आहे, परंतु सविस्तर पद्धतीनं तुम्हाला समजत असते म्हणून आपण क्लिअर सांगत आहोत. तर पहिला जिल्हा आहे बघा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा आहे मराठवाड्यातील. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा. त्यानंतर आहे सांगली. त्यानंतर चौथा जिल्हा आहे सातारा. त्यानंतर 5वा जिल्हा आहे पुणे. त्यानंतर 6वा आहे रत्नागिरी. 7वा आहे रायगड जिल्हा. 8वा जो आहे ठाणे. जे 9वा जिल्हा आहे बघा पालघर. 10वा जिल्हा मुंबई. तर या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार. 11 जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा कोल्हापूर. तर साधारणपणे या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळतील. आज जरी नाही आले तर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर उद्याचे 12 जिल्हे कुठले असणार आहे? उद्याचे 12 जिल्हे आहे. पहिला जिल्हा लातूर आहे बघा लातूर. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड. त्यानंतर तिसरा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. त्यानंतर चौथा जिल्हा आहे बघा नाशिक. त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर 6वा जिल्हा धुळे. 7वा जिल्हा जळगाव. 8वा जिल्हा नंदुरबार. त्यानंतर 10वा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना. त्यानंतर 11वा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. तर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पैसे येणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या शेवटच्या दिवशीचे 12 जिल्हे जे असणार आहे, आता लक्षपूर्वक नोट करून ठेवायचं आहे. ज्या जिल्हे सांगते त्या दिवशीच्या नंतर 48 तासात पैसे जमा होतील. आले नाही तर काय करायचं पुढे सांगतो बघा. परवा दिवशी असणार आहे पहा नांदेड जिल्हा. त्यानंतर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. तर अशा परवा 12 जिल्हे असणार. तर एकत्रितपणे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात पैसे येणार आहेत. आता याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिलचा हप्ता, बोनसचे पैसे देखील येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही माता भगिनी, कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करण्याची आता गरज नाही. सोबतच आज प्रमुख 3 बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रमुख बँका कोणत्या कोणत्या असणार आहे ते देखील झटपट बघून घ्यायचं आहे. या 20 बँकेकडे 36,000 कोटीचा निधी गेलेला आहे. बाकीचा निधी देखील त्या ठिकाणी हस्तांतरण होणार आहे. ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे.
आता कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येतील, तर आता बघा पहिली बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक आहे बघा येस बँक, त्यानंतर तिसरी बँक आहे इंडसलंड बँक, त्यानंतर चौथी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर पाचवी बँक आहे इंडियन बँक, त्यानंतर सहावी बँक आहे IDFC बँक, त्यानंतर सातवी बँक ICICI बँक, त्यानंतर आठवी बँक आहे बघा HDFC बँक, नववी बँक पेटीएम बँक, 10वी बँक सिटी बँक, त्यानंतर पुढची आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक आहे कॅनरा बँक, 13वी बँक जी असणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया, 14वी बँक त्यानंतर भारत बँक, 15वी बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा, 16वी बँक जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट बँक, त्यानंतर पुढची आहे बघा इको बँक, त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे ते स्टेट बँक ऑफ इंडिया, तर अशा 20 बँकामध्ये जे आहे ते पैसे टाकण्यात आलेले आहे. आता ज्या बहिणींचं खातं या 20 बँकांपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैशांचं प्रोसेस त्यामध्ये होणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींना लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे या 4 योजनांचा कोणत्या आहेत, सोबत या 4 योजनांचे अर्ज कसे करायचे, या 4 योजनांसाठी पात्रता काय आहे, सोबत या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान किती मिळणार, याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच पाहून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी, तिसरी योजना म्हणजे मोफत त्या ठिकाणी सूर्यशूल योजना, चौथी योजना म्हणजे त्या ठिकाणी. तर सर्वात प्रथम आपण शिलाई मशीन योजनेसाठी माहिती घेऊयात. शिलाई मशीनसाठी काय पात्रता आहे, किती अनुदान मिळणार आहे, अर्ज कुठं करायचा, कुणी करायचा, ते सुद्धा झटपट बघून घेऊयात. तर लाडक्या बहिणींनो, या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता आहेत. त्यामध्ये पहिली पात्रता आहे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेला असावं, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं, तुमचं वय 18 पेक्षा त्या ठिकाणी जास्त असावं, तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज जर पात्र ठरला तर काही बहिणींचे अर्ज पात्र ठरले आणि त्यांना 15,000 रुपयाची रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात आली. शिलाई मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून करायचा आहे. आज लाडक्या बहिणींसाठी दुसरी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी. मोफत पिठाची गिरणीसाठी 2च पात्रता आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असायला हवं, दुसरी पात्रता म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. म्हणजे जशा शिलाई मशीनसाठी पात्रता आहे तसेच पिठाच्या गिरणीसाठी पात्रता आहेत. पण पिठाच्या गिरणीचा अर्ज महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचा आहे. त्यानंतर 20,000 रुपयाची रक्कम ही पिठाची गिरणीसाठी देण्यात येणार. परंतु तुमचा अर्ज या योजनेसाठी पात्र असावा तरच पैसे येणार. तिसरी योजना आहे जी मोफत सूर्यशूल योजना, यासाठी 2 पात्रता आहेत. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा आणि तुमचं लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज पात्र ठरलेला असावा. जर तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला इंडियन ऑइल कंपनीकडून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करायचा. त्यानंतर 22,000 रक्कम सौरचूल खरेदी करण्यासाठी देण्यात येणार. सोबत जी चौथी योजना आहे तर ती जी योजना असणार आहे तर ही तुम्हाला 75,000 रुपये देणारी योजना आहे. तर ही म्हणजे पिंक ई रिक्षासाठीची योजना आहे. तर पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी पिंक ई रिक्षा त्या ठिकाणी वाटप होणार आहे. याचा पहिला टप्पा नागपूरमध्ये वितरण झालेला आहे. नागपूरमध्ये तब्बल 10,000 अर्ज त्या ठिकाणी आले होते. तर त्याचप्रमाणे तुमच्याही शहरांमध्ये पिंक ई रिक्षा वाटपाचे कार्यक्रम लवकरात होतील आणि त्यासाठी तुम्ही अर्ज जो आहे तो लवकरात लवकर जर करून घेतला तर तुम्हाला देखील पिंक ई रिक्षाचं वाटप त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. तर पिंक ई रिक्षाबद्दल जर तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. इतरही कुठल्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आवश्यक असेल तर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात, तुम्हाला एप्रिलचा हप्ता 500 जमा झाला, 1500 झाला की 1500 अधिक 830 झाला की 3000 झाला की 13,500 रुपये झाला, हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.